नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील हप्ता अर्थातच 22वा हप्ता हा फक्त फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही फार्मर आय डी काढलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपले फार्मर आय डी काढून घ्यावेत असे निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20वा हप्ता वितरित करण्यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून फार्मर आय डीच्या बेसवरतीच पी एम किसानचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू होत्या। परंतु याच्यानंतर 20वा हप्ता गेला, 21वा हप्ता गेला, परंतु आता 22वा हप्ता मात्र फार्मर आय डीच्या बेसिसवर शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून वितरित केला जाणार आहे। त्यामुळे आता फार्मर आय डीच्या बेसिसवर शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन होत असल्यामुळे कुठल्याही प्रकारची केवायसी आता शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच राज्य शासनाचे हप्ते दिले जातात। जसे की महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते आणि साहजिकच पी एम किसानमधून अपात्र होणारे शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतूनही अपात्र होतात। त्यामुळे आता पी एम किसान असो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, फार्मर आय डी हा बंधनकारक आहे। त्यामुळे जर आपला फार्मर आय डी काढलेला नसेल तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यावा। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।